गुरुपौर्णिमा अशी झाली जशें विजय सरांनी आमकां सांगलें, पूण आयज अमावास्या असून पासून आमी त्या दिसा म्हाज्याय सकाळी खंय तरी तकलेन आयिल्लें की आयज अमास म्हणून सकाळच्यान आमी म्हणजे फाल्यां श्रावण लागता म्हणून पुजा बीन करता आनी आयजूच म्हटलें हेंच्यांनी गुरुपौर्णिमा दवरला. सो जसं विजय सरांनी सांगलें की खूब बऱ्या मुहूर्तार कशी तेंच्यांनी गुरुपौर्णिमा दवरली, म्हटल्यार वायट गोश्टीर मात करून कितें तरी बरें करपाचें आमी असो विचार धरून आयचो प्रोग्राम हांगा दवरलेलो आसा. आयज ज्यांचे सन्मान जालो हांगा ह्या स्टेजीर खूब म्हाज्या खातीर ते खूब व्हडले लोक आसा. तेंचे हो प्रोग्राम गुरुपौर्णिमेचो जो आसा तो कला आणि संस्कृती आमच्या मोरजे गांवान आणि सगळ्याच पेडणे तालुक्यान म्हणटात तशी खूब व्हडल्या प्रमाणान जशे जाणटे आता सगळे हांगा उपस्थित आसा तशी भुरगीं पसून तितल्याच हितून भितर कलेन आपूण कितें तरी साध्य करूंक सोदता. जशें आमी थंय आतां बशिल्लीं आनी दाबोलकर सराचो चलो वेगवेगळीं वादनां वाजोवंक सोदता अशें तेंचें डिस्कशन चल्लेलें थंयसर. तशें आतां खूब भुरगीं आसात जी आपूण म्हणून म्हणजे आमचे कडेन पसून आमच्या ऑफिसान पसून खूब अशीं भुरगीं येतात तांकां हांव कितें तरी शिकोवपी म्हटल्यार एक जागो जाय जंय तांकां खंय तरी एकी कडेन वचून सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेवंक मेळटले. तबला वादन असो, पेटी वादन असो, गायन, वोकल असो. टीचर सुद्धा स्वीकारायचे. त्यानंतर त्यांनी कलेची फार आवड. सुरुवातीला कैलासवासी राजाराम पाणी यांच्याकडे प्राथमिक ज्ञान घेतले. नंतर पुढील शिक्षण मांजरे येथील कैलासवासी हरिश्चंद्र मांजरेकर यांच्याकडे घेतले. विशेष सांगायचे म्हणजे हरिश्चंद्र मास्तर सुद्धा यांना समजून कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती ह्याचं प्रमोशन करणार म्हणजे त्याचं उत्कर्ष करणार, वृद्धिंगत करणार. जर एखादी कला कुठेतरी समजा एखादी गायब झालेली असेल किंवा ती आता नाही आहे किंवा एकच शिक्षक शिकवतो आहे तर अशा सुद्धा कला आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्या शिक्षकाला घेतो. गुरु शिष्य परंपरेच्या अंतर्गत आमच्याकडे एक स्कीम आहे. त्याच्यातून 20-30 मुलांना शिकवण्याची प्रक्रिया सुद्धा आमच्या डिपार्टमेंट तर्फे केली जाते. आज इथं शिवानंद दाभोळकरांचा शिष्यांची सगळी मंडळी आहेत, त्यांचे पालक आहेत. मला खास करून सांगावंसं वाटतं ते याच्यासाठी की शिवानंद आज गोव्यामध्ये खूप पुढे म्हणजे भवितव्याच्या दृष्टिकोनातून पुढे येणारा एक चांगला शिक्षक आम्ही आमच्या याच्यातून ऑफिसमधून बघतो आहोत. कारण यांच्यामुळे मुलांवर जे संस्कार पडतील ते चांगले संस्कार पडणार आहेत आणि चांगले हार्मोनियम वादक आणि गायक पुढे येतील याची आम्हाला खात्री आहे. बरेचसे असे शिक्षक आहेत एवढी ही गरुड शेप घेतलेली आहे की फक्त त्यांनी स्वतः एक कष्ट घेतलेले आहे, स्वतःची पण साधना केलेली आहे आणि स्वयंभू अशा प्रकारचं त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे आपल्या कल्पकतेनं, आपल्या बुद्धिचातुर्यानं आणि त्यामुळेच ही गरुड शेप ते घेऊ शकलेले आहे. फार कठीण असं ते काम आहे. गोव्यातील आणि महाराष्ट्रातील संगीत स्पर्धामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून किंवा उत्कृष्ट त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी वादक म्हणून, ऑर्गन वादक म्हणून बक्षीस मिळवणं म्हणजे येण्या गबाळ्याचं काम नव्हे. बक्षीस का मिळालं